अंबरनाथ पालिकेनं सरत्या वर्षात मालमत्ता कराची तब्बल 97% वसुली केली आहे, तर मागील थकबाकीपैकी 50% वसुली करण्यात आली। यासाठी कर अधिकारी नरेंद्र संखे यांच्या नेतृत्वाखाली मागील 3 महिने शनिवार आणि रविवारही अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते। अंबरनाथ पालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे। यंदा मागील थकबाकी आणि चालू वर्षाची मागणी मिळून एकूण 99,98,00,000 रुपये इतकी मालमत्ता कराची मागणी होती। त्यात चालू वर्षाची मागणी 51,81,00,000 तर मागील थकबाकी 48,17,00,000 इतकी होती। यापैकी 31 मार्च पर्यंत चालू वर्षाची 50,13,00,000 म्हणजेच 97% वसुली करण्यात आली, तर मागील थकबाकीपैकी 23,96,00,000 म्हणजे सुमारे 50% वसुली करण्यात आली। मागील थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेकडून जप्तीची मोहीम राबवत तब्बल 80 ते 90 वाणिज्यिक मालमत्ता सील करण्यात आल्या। याशिवाय कर वसुलीसाठी सुमारे 125 कॅम्प लावत तसंच घरोघरी जात मोहीम राबवण्यात आली। शनिवार आणि रविवारची सुट्टी असतानाही कर विभागाचे कर्मचारी अखंडितपणे काम करत होते। त्यामुळे चालू वर्षात तब्बल 97% कर वसुली करण्यासोबतच मागच्या थकबाकीपैकीही 50% कर वसुली करण्यात पालिकेला यश आलंय। यासाठी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासोबतच माजी प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ, माजी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांचेही कर अधिकारी नरेंद्र संखे यांनी आभार मानले आहेत। गेल्या 4 महिन्यापासून आम्ही कर्मचाऱ्याची मागणी करत होतो, परंतु आम्हाला कर्मचाऱ्याची मागणी केल्यानुसार कर्मचारी दिले गेले नाही। परंतु माननीय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर त्याने दुसऱ्याच दिवशी आमची आढावा मीटिंग घेतली। आढावा मीटिंग घेतल्यानंतर ताबडतोब आम्हाला 20 ते 25 कर्मचारी त्याने त्वरित दिले। 20 ते 25 कर्मचारी दिल्यामुळे आम्हाला वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खूप मदत झाली। आम्ही या शहरामध्ये जेवढे पण इंडस्ट्रीज एरिया आहे आणि वाणिज्य गाड्या आहेत यांना कमीत कमी 70 ते 80 लोकांना सील मारलं। या सील मारण्याचा उद्देश एकच झाला की शहरामध्ये वातावरण झालं की बाबा नगरपालिका योग्य ती कारवाई करते, नियमोचित कारवाई करते। त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी जागेवरती चेक दिले आणि वसुलीचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू शकलो। आणखी माझा महिला कर्मचारी वर्ग आहे, हे गेल्या 3 महिन्यापासून 90 दिवस शनिवार रविवारी एकही दिवस सुट्टी न घेता त्याने शहरामध्ये कमी 100 ते 125 कॅम्प लावून आणि घरोघरी जाऊन वसुली केलेली आहे, म्हणून त्यांचंही मी विशेष कौतुक करतो। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।